शिंदखेड्यात राजकीय भूकंप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपच्या कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश. प्रकाश चौधरी, भालचंद्र पाटील, भूषण पवार यांसह अनेकांचा सामूहिक निर्णय. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारणात मोठी उलथापालथ. शिंदखेडा तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून एक मोठा राजकीय बदल घडला आहे. भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते व माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश नाना चौधरी यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना शिंदे गटामध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. हा प्रवेश सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडल्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या प्रवेशावेळी प्रकाश चौधरी यांच्यासोबत माजी सैनिक भूषण पवार, ज्येष्ठ पत्रकार भालचंद्र पाटील तसेच मुरलीधर माळी, देवाराम चौधरी, गुलजार सिंह गिरासे, राजेंद्र बडगुजर, जितेंद्र सूर्यवंशी, चंद्रकांत चौधरी, सचिन चौधरी आणि सागर बडगुजर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सर्वांचे स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना प्रकाश नाना चौधरी यांनी सांगितलं की समाजासाठी अधिक प्रभावी आणि व्यापक काम करण्याच्या उद्देशाने आम्ही शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांवर ठोसपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच शासनाच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासनही नव्याने प्रवेश केलेल्या नेत्यांनी दिलं. दरम्यान भाजपमधील काही जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा असून कार्य करण्याची इच्छा असूनही संधी मिळत नसल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे धुळेतील माजी महापौर भगवान बापू करंकाळ यांनीही शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केल्याने या राजकीय घडामोडींना आणखी बळ मिळालं आहे. या सर्व प्रक्रियेत जिल्हाध्यक्ष मनोज मोरे आणि शिंदखेडा शहराध्यक्ष सोनू वाघ यांचं मार्गदर्शन लाभलं. या मोठ्या प्रवेशामुळे शिंदखेडा तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याचा प्रभाव पडणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. मुख्य संपादक जतीन बोरसे, GBTV न्यूज, शिंदखेडा, धुळे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय आणि मग झालेल्या लोकसभा, विधानसभा, महापालिका, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद या सर्व निवडणुकांमध्ये आपला शिवसेना पक्ष राज्यात दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरला. शिंदखेडा तालुक्यातील सर्वच मंडळी, राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील आणि शैक्षणिक क्षेत्रातील सुद्धा काही मंडळी, या पत्रकार मंडळी या आजच्या सोहळ्यामध्ये सामील झालेलो आहोत आणि प्रवेश सोहळा या ठिकाणी झालेला आहे. आमच्या शिंदखेडा तालुका सुद्धा आम्ही या ठिकाणी शिवसेनेमध्ये विलीन केलेला आहे आणि आम्ही यापुढे बापूजींसोबत आणि शिवसेनेसोबत आमचे धुळे जिल्ह्याचे मनोजी मोरे हे सुद्धा आमच्या सोबत आहेत. हे सगळेजण मिळून आम्ही धुळे जिल्ह्यामध्ये शिवसेनेची फार मोठ्या प्रमाणावर बोट बांधणार आहोत. यापुढे शिवसेना जिंदाबाद. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.